नमस्कार मंडळी, आज आपण टोमॅटोपासून एकदम खुसखुशीत अशी झटपट तयार होणारी चकली बनवणार आहोत। ही चकली बनवायला अगदी सोपी आहे, एकदम कुरकुरीत होते आणि खूप कमी वेळामध्ये झटपट ही चकली तयार होते। मुलांना मधल्या वेळेमध्ये ही चकली तुम्ही खायला देऊ शकता। तर सर्वात पहिला ही चकली बनवण्यासाठी आपण इथे गॅसवरती एक सॉसपॅन ठेवला आहे, त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं। इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो आपल्याला लाल रंगाचे घ्यायचे आहेत, छान पिकलेले। आता टोमॅटोला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। इथे पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण कट करून घेतलेले तिन्ही टोमॅटो घालून घेणार आहोत आणि छान असं याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो 15 ते 20 मिनिटांमध्ये छान शिजतात। आता टोमॅटो काढून घेतले आहेत आणि यांना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। टोमॅटो थंड झाले की आपल्याला याची वरची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे। आता लगेचच इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे तिन्ही टोमॅटो घालायचे। इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरमधून ही छान अशी प्युरी तयार करून घ्यायची। इथे प्युरी तयार झाली आहे। आता आपल्याला एक परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं। इथे 1 चमचा मी बटर घातला आहे, बटरच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। आता हे बटर आपल्याला पिठामध्ये छान असं चोळून घ्यायचं आहे। छान असं पिठामध्ये बटर चोळून झाल्यानंतर आपल्याला इथे एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीवरती आपल्याला बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि छान असं याला गाळून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता आपण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं, तर लसूण थोडा मोठा मोठा राहिला आहे, त्यामुळेच मी चाळणीने याला गाळून घेतला आहे। आता ही प्युरी छान पिठामध्ये मिक्स करून घेऊ। आपण जेव्हा टोमॅटो बारीक करून घेतले होते तेव्हा ते थोडेसे गरम होते, त्यामुळे आपली जी प्युरी आहे ती थोडीशी कोमट आहे। आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं मी मऊसूत याचं पीठ मळून घेतलं आहे। टोमॅटो थोडेसे कोमट असल्यामुळे याची प्युरी जी आहे ती कोमट झाली होती, त्यामुळेच हे पीठ आपलं मऊसूत मळलं गेलं आहे। त्यामुळे टोमॅटो बारीक करत असताना ते पूर्णपणे थंड करू नका, थोडेसे कोमट असू देत तेव्हाच बारीक करून घ्या। आता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे। चकलीची प्लेट आहे, खरखरीत बाजू आपल्याला खालच्या बाजूला लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने साचा तयार करून घ्यायचा आहे। आता जे आपण पीठ मळलं होतं त्याचे 2 भाग करू आणि एका भागाला छान असं थोडंसं मऊसूत करून घेऊ आणि लगेचच आपल्याला चकलीच्या सोऱ्यामध्ये याला घालून घ्यायचं आहे। आता इथे मी चकलीचा साचा बंद करून घेते आणि लगेचच आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी सर्वात पहिला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहे। आता इथे आपण तेल गरम झालंय का चेक करूया। त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन यामध्ये घालून घ्यायचा आहे। तो लगेचच वर आला म्हटलं की तेल तापलेलं आहे। आता चकल्या आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये करायच्या आहेत, त्यामुळेच मी तेलामध्येच डायरेक्ट चकल्या करून घेत आहे। तुम्ही याऐवजी चकल्या प्लेटमध्ये करून नंतर तळू शकता, त्यासुद्धा चकल्या अतिशय छान होतात। कारण इथे मला चकल्यांचे तुकडे तुकडे करायचे आहेत सोया स्टिक्स सारखे, त्यामुळे मी डायरेक्ट तेलामध्ये या चकल्या तळून घेत आहे। आता एका बाजूने छान असं भाजलं गेलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। या चकल्या अगदी व्यवस्थित आणि छान कुरकुरीत होतात। आता ही चकली दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजली गेली आहे। गार्निशिंगसाठी मी थोडासा कढीपत्ता सुद्धा तळून घेतला आहे आणि बाकीच्या सुद्धा मी चकल्या अशाच पद्धतीने करून घेतल्या आहेत। तुम्हाला जर अशा पद्धतीने चकल्या करायच्या नसतील, आपण नेहमी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने सुद्धा चकल्या करू शकता, त्या सुद्धा अप्रतिम अशा लागतात। आता चकली तळून झाली आहे, आता प्लेटमध्ये काढून घेऊ। बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या मी काढून घेतल्या आहेत। इथे तुम्हाला चकली तोडून दाखवते, आवाज ऐकू शकता तुम्ही, किती छान कुरकुरीत या चकल्या तयार झालेल्या आहेत। सर्व चकल्या मी या पद्धतीने तोडून सोया स्टिक्स सारखा यांना आकार दिलेला आहे। आता प्लेटमध्ये मस्त असं या चकल्यांना सर्व करू। या चकल्यांना तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा मधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागते त्यावेळेला तुम्ही या चकल्या बनवून देऊ शकता। यांना तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आणि 15 दिवस या आरामात टिकतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही रेसिपी एकदा तरी नक्की करून पहा आणि रेसिपी एकदम सोपी आहे, परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।